बरोबर. आणि तुम्ही सांगा की कामापेक्षा आळस लागली पाहिजे. रोज लावायची की एकदाच लावायची? एकदाच आणि तो तरी पण माझ्या मनात प्रश्न आहे की ते कामासाठी लावली की स्वतःच करून प्रश्न पडला बाजू अर्धा असते कसली लावली कामासाठी. बस. मग ते सोडून दे की नोकरीत लागणार की स्वतःच तिला जे योग्य वाटेल ते ती करणार. समजलं? असं जरुरी नाही की अर्धाच लावली म्हणजे नोकरीत लागणार असं काही नाही. जर तुझं स्वतःच केलं जर तसं असेल तर ते होईल. मला स्वतःच तर मला चांगलीच गोष्ट असणार माझ्यासाठी. आणि प्रयत्न कर स्वतःच करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. आणि मला जे जेवढे फाईन लागेल ते मला ना परत रिफंड पाहिजे. ते भेटणार की नाही माहिती नाही. ते मला ते रिफंड पाहिजे. ते लोक द्यायला बसले एक तर तू सोडलंस है ना. हा. मग कसले देतात तुम्ही एखाद्याला? असं पण असताना तुम्ही ते मेसेज करायचे तेव्हा पण ते देतच नव्हते रिफंड. नाही देणार. अशा ठिकाणी काम करून उपयोगच नाही. आणि आता घरामध्ये ना गणपतीचं म्हणजे आम्ही शिकविण्याची मूर्ती आणलेली आहे. बऱ्याच वर्ष ती जुनी झाली आहे. म्हणजे ते कलर पूर्ण डल सारखं झालंय. तर मिस्टरने काय केलं आज आजूबाजूला पण मूर्ती ठेवली छोट्या गणपतीच्या 3. असं नाही. तर त्यांना ते पटत नाही ना. म्हणजे ते माझं ऐकतच नाही. अजिबात ऐकत नाही. आपलंच करतात. आता पण येण्याच्या अगोदर सर्व करून तुम्ही नाही तुला जायचं का तुला ते करायचं कर. मला जिथे जायचं माझं तर मी करेन. गावी जायचं माझं गावी बंदोबस्त करेन. मी तुझ्यावर कुठेच येणार नाही. तुझ्यावर यायचं नाही. तुझ्या बहिणी लोकांना घेऊन जा. असं तुम्ही असं काय चालेल मग जबरदस्ती. तरी त्यांना मी बोलली की म्हणजे तुला म्हणजे घरामध्ये तुला व्यवस्थित नको व्हायला म्हणून तू असं वागतोस. तरी तू सपोर्ट नाही करत. असं कसं बोलायला लागेल तर तुला राहायचं का नाही तर निघून जा. मला असे बोलतात. तर मी वाद नको. ठीक आहे तो कसा करतोय ना करून दे त्याला. तू स्वतःच बघ बघ. तू वाद नको बोलू. त्याला काय करायचं ना करून दे. तू फक्त तुझं आणि मुलाचं बघ. त्याला मी बरोबर सांभाळतो. ठीक आहे. जर तू बोललीस ना विग्रह हटव म्हणून गणपतीचे नाही काढत आहे ना नको काढू दे काय हरकत नाही. त्याचं तो सांभाळून घे मग. ठीक आहे. आणि मला आता ते विचारत होते की आता तुम्ही मुलीला माझ्या पहिल्यांदा षष्टी अंगामध्ये तर आता हाय की नाही. अच्छा तूच नाचत होतीस ना. हा. मग पूजा पाठ करायचं. ते तुम्ही सांगता सर्व करते मी. पूजा पाठ कर. जेवढी श्रद्धेने भावनेने पूजा पाठ करशील ना कुणाचीच नको करू. फक्त तुझ्या कुलदेवीची कर. जे सासरची तुझी कुलदेवी आहे ना तिची पूजा पाठ कर बस. बाकी कसली नाही केली तरी चालेल. तिची पूजा पाठ कर. तुझ्या कुलदेवीला नामस्मरण कर. तिला भोग दाखव. ठीक आहे. बरोबर तुला सगळं करून दे. ठीक आहे. हे बघू